हा आपला गोठा आहे मित्रांनो. देशी खिलार आहे बघा. पहिल्याची अन्न होती, खाली झाली ती. पहिल्या वेळेला 1 लिटर दूध दिले तिने. त्याला एक खोंड झालं आहे बघा, 6 महिन्याचं खोंड आहे. उठ 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 शंभू उठ. ही खोंड आहे बघा. त्याच्यानंतर ही पारडी आहे बघा, म्हणजे पहिल्यावरच घेतलेली. लहान असताना 18,000ला घेतलेली, लोकललाच घेतलेली आहे. ही पहिल्या वेळेला 18-20 चाललेली आहे. 4 महिने झालेत खाली होऊन. आता भरवली आहे तिला. चेक काय केलेलं नाही अजून त्याला. याच्यानंतर ही घरची गाय बघा, सगळ्यात आधीची जुनी गाय. तिचं वेत 4था आहे. मागच्या वेताला 20 लिटर चालली. आता वेळेला झाले, 1 आठवडा बाकी आहे. चल चल. त्याच्यानंतर ही बघा, आता ही तिसऱ्यांदा आहे. दुसऱ्या वेताला 20 लिटर चालली आहे. आपल्या पाहुण्याच्यातून आणलेली आहे. चल चल चल. त्याच्यानंतर ही गाय आहे. त्याच्यानंतर चल चल चल. त्याच्यानंतर ही एक गाय बा, चांदोलीपाशी कदमवाडी म्हणून गाव आहे, तिथून आणलेली गाय आहे. 52,000 रुपयाला आपल्याला पोच भेटली होती. आता दुसऱ्यांदा आहे. पहिल्या वेळेला 15-1 लिटर दिले तिने. आता 4 महिन्याची गाभण आहे. चल चल चल. बघू शकता ह्या गाईचं वैशिष्ट्य म्हणजे 4.5 फॅट लागते हिला. दूध कमी आहे. आणखी 2 गायी होत्या इथे, ते आता विकलेत. एक दुसऱ्याच्यानं होती आणि एक तिसऱ्याच्यानं होती. त्यांचे व्हिडिओ टाकलेले आहेत. दुसऱ्याच्यानं होती ती 70,000 विकली आणि तिसऱ्याच्यानं होती ती 80,000ला विकली. खाद्यामध्ये आपण कारगिलची 8,000 गोळे आहे बघा. हे गोळीचा रिझल्ट पण 1 नंबर आहे. 50 किलोचं पोत आहे बघा. 1650ला बसतं आहे ते. गोळीची क्वालिटी पण दाखवतो तुम्हाला. क्वालिटी 1 नंबर आहे आणि सरकी वापरतो आपण ह्याच्यासोबत. मिनरल मिक्सचरमध्ये आपण चिलेटेड वेट एस मिल्क हाय पॉवर हे मिनरल मिक्सचर आपण वापरतो. सकाळी 50 ग्रॅम आणि संध्याकाळी 50 ग्रॅम. त्याच्यानंतर आपण लिव्हर टॉनिक पण वापरतो आहे. हेपा वेज कंपनीचं लिव्हर टॉनिक आहे. 5 लिटरचा कॅन आहे. तसेच वैरणीमध्ये आपण हिरव्यामध्ये हत्ती घास, ऊस आणि पाचट. हा झाला हिरवा चारा. आता सुक्यामध्ये मेगाफीटचा कडबा स्टोअर करून ठेवला आहे. हे दाखवतो तुम्हाला. ते पावसात भिजते म्हणून असे झाकले त्याच्यावर. असं हा कडबा. असं हे सगळं कुट्टी करून एकत्र
सकाळी 12-13 किलो आणि संध्याकाळी 12-13 किलो. असं काही परफेक्ट माप नाही. ही पाटीची आहे, ती प्रत्येकाला 2-2, सकाळी 2 आणि संध्याकाळी 2 घालतो. ही आपली कुट्टी मशीन आहे, जुनी आहे पण चालते चांगली. हे आपलं दुधाचं पासबुक आहे बघा. हे तुम्हाला आता फॅट दाखवतो त्यामध्ये. आता ही बघा, ही फॅट आहे बघा 4 लागले, 4 5 2 3 5 3 5 4 3 9 4 2 4 4. एकसारखी लेवल आहे फॅटची. हे बघा 5 2 4 3 3 8 4 5 4 3 3 5 4 5 4 4 अशी फॅट आहे. वैरणीमध्ये TMR पद्धतीने वैरण द्यायची, त्यामुळे फॅटची लेवल ही एकसारखी राहते, समान राहते. TMR म्हणजे हिरवी प्लस थोडी वाळी वैरण. तर हे असं आपलं नियोजन आहे गोट्याचं. माहिती आवडल्यास लाईक करा आणि फॉलो तेवढं करा भावांनो. धन्यवाद.